नमस्कार, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सरचे स्वागत. सेमीफायनलची मॅच तुमच्या समोर. आई गावदेवी क्रिकेट संघ कौसा त्यांना फाईट करते टीम स्वरूप प्रांजल 11 चेंज द गेम वडवली बी. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. मॅचला सुरुवात करू. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. पंचांचा ग्रील सिग्नल. सलामी जोडी मैदानामध्ये वडवली ब टीमची. विशाल पाटील त्याच्या जोडीला कल्पेश पाटीलला तुम्ही पाहता. तर ओमकार सिनियर पहिलाच बॉल. फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह विशाल पाटीलचा. हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पहिला चौकार. ओव्हरला पहिला टप्पा घेत हा चौकारनं अकाउंट खुलं झालं विशाल पाटीलचं. आणि टीम स्वरूप अंजल 11 चेंज द गेम वडवली ब टीमची सुरुवात 4 झाली आहे. पुढचा बॉल. पाडालसीचा प्रयत्न तिथे फिल्डर तुम्ही पाहता. चांगली फिल्डिंग. बॅकफुट शॉट लेगला फिल्डर तैनात होते. या बॉलवरती मिळतीये ती मात्र धाव. एक बॉलिंग करणाऱ्या कौसा टीमसाठी पारदर्शक आहे. कैलासवासी शालिक विवा टकले यांच्या स्मरणार्थ कैलास टकले यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज. पुढचा बॉल. लोअर फुल टॉस फटका चांगला आहे. जेलची शक्यता. कल्पेश पुढे आले. त्याच्यानंतर तुम्ही पाहता दुसरा अटेला बॉल उचलतील तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा. 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 7 या आकड्यावरती. हा बॉल पडल्यानंतर बॉल डीप राहिला. पडला जसा त्याच्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती. इट फीटच्या वरनं बॉल चालला. बॉडी लाईनच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जोपर्यंत पोहोचतील 30 या सर्कल मधून तोपर्यंत तिसऱ्याचा प्रयत्न नाही. 2 धावा. 2 स्कोर पुढे चाललाय. नऊ धावा स्कोर बोर्ड वरती. शेवटचा बॉल या षटकातील. फटका चांगला. बॉल चला बॉलच्या दिशेनं. चेस खूप मोठी. कल्पेश पोचला. बॉल उचलला ऍक्शन मध्ये आणि तोपर्यंत या 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं पहिलं पॉवर प्लेचं. आणि ज्यामध्ये ओमकार सिनियरनं धावा खर्च केल्या या षटकामध्ये त्या 11. तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 11 या आकड्यावरती. कैलासवासी नवनाथ पाटील यांच्या स्पर्धार्थ खऱ्या अर्थानं संदीप हरिचंद्र पाटील यांच्याकडनं जल येतो कल आहे. खऱ्या अर्थानं पाण्याची ज्यानं सुविधा उपलब्ध करून दिल्या स्पर्धेसाठी 2 दिवसासाठी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. अकरा धावा स्कोरबोर्ड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेश गुबार याला. आता तुम्हाला फिल्डिंग विखुरलेली पाहायला भेटेल. पॉवर प्लेची बद्दी समाप्त झाली. फास्ट फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक मिड विकेटला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. पहिलाच बॉल कल्पेशचा विशालसाठी. हलक्या हातानं खेळू काढला.
एक केली सेकंडचा कॉल दिला. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात 2. या 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 13 या आकड्यावरती 13 धावा तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता. फिल्डिंग मध्ये चेंजेस. एक फिल्डर मिड ऑफ लाईनला. पुढचा बॉल फुल टॉस होता. क्लिक करायचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न डेंजर रनला झाला पण कल्पेशी ते मात्र पोहोचले गेल्यात. लाईक बाईच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 14 या आकड्यावरती. वेस्ट टाईट. चला आपण लगेच त्याचं चेक करू. फेअर आहे. एक न स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होईल. त्याच्यासमोर तुम्ही कल्पेशला पाहताय. कल्पेश पाटील खेळण्यासाठी सज्ज. षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला गेला. स्पंज केला. फटका चांगला. बॉल चालला. पहिला टप्पा गेट. डीप कव्हर पॉइंट. सीमा रेषेच्या बाहेर. कल्पेश पाटीलचा बॅट बंद आला हा चौकार. चौकारानं स्कोर पुढे चालला 18 वरती. पुढचा बॉल हलक्यातनं खेळला. फिल्डरला मिड विकेटला वेगानं. दुसरी धाव होईल का पूर्ण? दुसरी धाव झाली का पूर्ण? तिसऱ्या पंचांकडे चल लगेच आपण MTC लाईव्ह कुणाला असतील PC वरती आपण लगेच चेक करू. तिसरे पंच या 2 धावा. सेफ आहे बॅट्समन. चला आपण शॉर्ट रन देखील चेक करू. चला पंचांचा डिसिजन काय? 2 धावा. अठरा धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय. वीस धावा स्कोरबोर्ड वरती. हलक्यातनं खेळला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. या बॉलवरती धाव मिळते 1. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 21 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील. हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावलाय. ते पुढेच गेले.
बॉल रोमॅन्स लँड मध्ये दाखल झाला. टीसीचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीने षटक संपलं. दुसरा 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 23. खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 12 बॉलमध्ये 23 आल्या. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये ओमकार ज्युनियरचा वापर केलाय. छोट्या पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा वाईट बॉल. एक न स्कोर पुढे चालला. 24 धावा धावपलकावरती. स्वेचिकचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस. विकेट कल्पेशी. पहिला धक्का. स्वरूप प्रांजल 11 चेंज द गेम वडवली ब टीमला. विकेट सॅक्रिफाईस केली. कावा आलाय मैदानामध्ये. हा बॉल खूप चांगला पडला तसा बाहेरच्या दिशेने निघणारा. बेट केला विशाल पाटीलला या बॉलनं. ज्या विशालनं चौकारनं खेळला सुरुवात केली त्या विशाल आता बीट केलाय ओमकार ज्युनियरनं. मोठा हेड खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये बाटला बॉल स्पर्शाला टप्पा पडला. त्याच्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसरला. डॉट बॉल. स्विचिटचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता. विकेट कीपर फीट झाले. फिल्डर होते फर्स्ट स्लीप. बाईटच्या स्वरूपात एक धाव आली आहे. धावा धावपलकावरती 1 न स्कोर पुढे चालला. 25 रन.
षटकातील पुढचा बॉल कमलेशसाठी उंच गेला, मिस टायमिंग, जेलची शक्यता, पोचल्यात, कल्पेशनं टिपला, अप्रति जेल, शून्याचा भोपला घेऊन कमलेश उर्फ कावा बॅक टू डगआउट. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आणि प्रथमजी पाटील आपला देखील मनपूर्वक सरचे स्वागत. विकेट आली कमलेश कावाची, शून्यावरती तो बाद झाला. आता मैदानामध्ये आज चांगला खेळ केला शुभमनं. तो शुभम पाटील इन ॲट नंबर 4 वरती बॅटिंगसाठी. 2 ओव्हरमध्ये धावा 23 आल्या. या ओव्हरमध्ये धावा थांबल्या गेल्या. याचंच कारण ओमकार ज्युनियरची जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा बॉल बाकी आतापर्यंत शिल्लक आहे. या षटकातील एक बाईटची धावली आहे, एक वाईटची धाव. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 2 ओव्हरमध्ये 23 आल्या. बॅटिंग करणाऱ्या स्वरूप प्रांजल 11 चेंज द गेम वडवली बससाठी आणि या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा षटक, ज्यामध्ये एक महत्वाची विकेट कमलेश उर्फ कावाची जबरदस्त गोलंदाजी ओमकार ज्युनियरची तुम्ही पाहायला भेटली आणि धावा धावफलकावरती 25. ठीक आहे. धावा धावफलकावरती तुम्ही 25 पाहता. शेवटचं षटक डेट और सोलगरचं हनामारीचं. निलेश भोईर आला बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल. ओठाईट खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. विकेट सॅक्रिफाईस. विशाल पाटीलची विकेट आली आहे. फलंदाज बाद. निलेश भोईरला शेवटच्या षटकामध्ये, ज्या निलेशनं 2 मॅचमध्ये दुसऱ्या षटकामध्ये आणलं, पण या मॅचमध्ये कल्पेशला दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये ओमकारला आणलं, त्यांना विकेट मिळवल्या. फुल टॉस आहे, फुल टॉल केला. विकेट सॅक्रिफाईस शुभम पाटील साठी केली. त्यानं आक्रमण केला, फेकला. मिड विकेटची बापार षटकार.
डीजे वाला पण आता दुनिया सोडून चालला की काय. धावा पलकावरती तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती आज तर खऱ्या अर्थात रोज डे डीजे तुम्ही त्या ऑर्डरला संध्याकाळ नक्कीच. पल फटका चांगला आहे. फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग केली. एक ऍक्शन मध्ये बॉल उचलला. सेकंड साठी विकास धावत होते. तुम्ही पाहता नो स्ट्राईक इनला 2 धावा पूर्ण 2 स्कोर पुढे चाललाय. 33 धावा स्कोर बोर्ड वरती. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये एखादा मोठा धावा. बॅटिंग करणारा टीम वडवली ब टीमला. निलेश भोईर त्याच्यावरती आक्रमण तर झालंय. षटकार जरूर लगावलाय शुभम पाटील. पुढचा बॉल उडवलाय. बॉल मिस टायमिंग. मिड विकेटला फिल्डर कल्पेश गुमारीच्या हातामध्ये. असं वाटलं बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल पण नक्कीच खऱ्या अर्थाने इथं मिड विकेटला टीप लायजेल. विकेट मिळते शुभमची. ठोकणीच आहे. टायगर गावचे दिनेश शेठ पाटील साहेबांचा शुभागमन झालाय. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहता रवी शेठ पाटील दैसर बोरीचे उद्योजक उद्योगपती आणि देसाईचे एक जबरदस्त क्रिकेटर आमचे तुम्ही पाहताय दत्ता पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटाकेच्या आतिषबाजीनं त्यांचं इथे स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. या अवधी गारपेट एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी सेकंड साठी धावतात. सेकंड झाली आहे पूर्ण. या उद्योजक उद्योगपती टायगरचे खऱ्या अर्थाने दिनेश शेठ पाटील साहेबांचा शुभागमन झाला. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. रवी शेठ पाटील दैसर मोरी उद्योजक उद्योगपती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर देसाईचे आमचे दत्ता पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. 35 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील टार्गेट सेट करणारा बॉल. लोअर फुल टॉस फटका चांगला आहे. झेलची शक्यता टीपला झेल. धावा धावपलकावरती 35 वरती थांबवला. स्वरूप प्रांजल 11 चेंज द गेम वडवली ब टीमला आणि इथे मात्र 36 टार्गेट आईगाव देवी क्रिकेट सगळं कौसा टीमला पूर्ण करायचं आहे. डीजे
सुरुवात करू. उत्तरार्धामध्ये पाठलाग करायचा आहे तो तुम्ही पाहता. बॅटिंग करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ कौसा संघाला 36 धावेचा पाठलाग करायचा. 9ची सरासरी प्रति षटकामध्ये. पण आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं उद्घाटन समारंभ पार पडलं. पहिलीच मॅच तुम्ही पाहिली जनुमान निलजे जिथे 41 धावा डिफेंड केल्या होत्या. स्वरूप प्रांजल 11 चेंज द गेम वडवली बी न 5 षटकांमध्ये. इथे 4 ओव्हरमध्ये 36ची गरज आहे. दोन्ही टीमला देऊयात मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांकडनं लाख लाख शुभेच्छा. आणि आपण सामन्याला लगेचच सुरुवात करू. यातून जो सामना जिंकेल ही मॅच खूप महत्वाची. एखादं पारदर्शक सागदार होऊ शकेल म्हणून ही मॅच खूप महत्वाची आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्ही 8 संघ त्यातून शेवटच्या मॅचमध्ये 2 टीम वडवली ब त्यांना फाईट करते टीम कौसाला तुम्ही पाहता. पहिलाच बॉल इथे तुम्ही पाहता वेगाने टाकला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. उजवा गुटना टेकवला होता कल्पेश गवारीनं. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे कमलेश पाटील उर्फ काबा. जबरदस्त 33 गोलंदाज आहे. 8 फीटच्या वरना बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय. कल्पेश जोपर्यंत बॉल वरती जातील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनं इथे मात्र स्वतःचं अकाउंट खुलं केलंय कल्पेशनं. स्वतःचं संघाचं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता तर 2 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे शतक. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल पाडसली फटका चांगला आहे. अलोदी कार्पेट बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं. 1 केली आहे. सेकंडचा कॉल दिला आणि सेकंड देखील पूर्ण वेगाने केली आहे. 2 धावेनं स्कोर मात्र पुढे चालला. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहताय 4 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल गुड लाईट स्पोर्टवर टेकअप झाला. पडल्यानंतर बॉल जास्त उंची घेणारा. वाईट बॉलचा इशारा. वाईट बॉलचा इशारा तुम्ही पाहता. 1 बॉलचा कॉल देखील दिलाय कमलेशला. वाईटना 1 रननं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 5 या आकड्यावरती. यातून जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसाच्या मेगा फायनल मध्ये नक्कीच तो खेळताना पाहिजे. तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये कोण जिंकेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये कोणता संघ जाईल. स्वरूप प्रांजल 11 चेंज द गेम वडवली ब की गावदेवी कौसा ठंब. बादचा कळा लागलाय जरूर. फर्स्ट टीपला फिल्डरचा ना त्या टीपला जेल. मोठी विकेट गावदेवी कौसा टीमला कल्पेश गवारीच्या रूपात पहिला धक्का. आदित्यला पाहता 1 बॉल 1 ची गरज होती याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. तो सामना जिंकून दिला गावदेवी कौसा टीमला. तो आदित्य मैदानामध्ये. कल्पेशी विकेट तो निराशा. ज्यानं 4 धावेचं योगदान दिलं. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित उद्योजपती टायगर गावचे तुम्ही पाहता दिनेश शेठ पाटील आणि रवी शेठ पाटील उद्योजपती दहिसर मोरी. आणि एक जबरदस्त क्रिकेटर देसाई गावचे दत्ताजी पाटील. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. नामदेव शेठ वालिलकर देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. तुमचं देखील स्वागत आहे. थोडी बिस्पिल झाली. याचा फायदा लगेच सेकंड पूर्ण झाली आहे.
एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना धावा धावपलकावरती तुम्ही पाहता सहा धावा धावपलकावरती शेवटचा बॉल या षटकातील 9ची सरासरी प्रति षटकामध्ये धावा धावपलकावरती 6 हार मानणारी टीम नाही चेंज द गेम वडवली ब हातात तुम्हाला नो बॉल याच्या अगोदर खऱ्या अर्थानं पंचांना कॉल दिला होता बॉलर कमलेश उर्फ कावाला जास्त उंचीचा बॉल नो बॉल घोषित केला फ्री हिट 7 धावा स्कोर बोर्ड वरती फ्रेड बॉल ओमकार साठी फीटचा वरचा बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतो सेकंड केली पूर्ण 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं इथे पहिल्यावरचा खेळ समाप्त झाला लक्ष होतं 36 धावा धावपलकावरती 9 या सन्मान करू मुख्य व्यासपीठावरती या रविशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू नामदेव शेठ वालिलकर साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत या रविशेठ पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफ्या खऱ्या तर स्वर्गीय बंडू जी पाटील यांच्या स्मरणार्थ रविशेठ पाटील यांच्याकडनं या खऱ्या अर्थाने त्यांच्या वडिलांच्या नावानं पूर्ण ट्रॉफ्या आम्हाला ज्यानं देण्यात आल्यात रविशेठ पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या दिनेश शेठ पाटील साहेबांचा देखील सन्मान करू टायगरचे उद्योजकपती दिनेश शेठ पाटील क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व यांना आपण सन्मानित करू मायेची शाल प्रेमाचं प्रतीक दादा तुम्ही आलात तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या अनुमान क्रिकेट संघ दहिसर मोरेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये रविशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या दत्ताभाई पाटील यांचा देखील सन्मान आपण करू हे आमचं समालोचन कक्ष तुम्ही पाहता जिथे गुणलेखक समाधान वालिलकर तर तुम्ही पाहता हे आमचे 12 मॅन सन्मान आपण करतोय दत्ता यांचा शुभम आला बॉलिंग ट्रॅक वरती बॅटला बॉल स्पर्श झाला आणि विकेट कीपरनं पकडलाय झेल विकेटचं पतन करोमच्या मुख्य व्यासपीठावरती बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आदित्यचा त्याची विकेट आली बॅटला बॉल स्पर्श होऊन विकेट कीपर विकास पाटीलने त्याचं काम पूर्ण केलं शुभमला पहिली विकेट मिळतीये विकेट आत्मविश्वास देऊन जाईल शुभम पाटीलला नवीन बॅट्समन लेफ्ट हँडर या टीमचा सरसेनापती निलेश भोईर मैदानामध्ये आलाय 36 लक्ष आहे पण चेंज द गेम वडवली ब कधी हार न मानणारा संघ लो स्कोरिंग मॅच सकाळच्या सत्रामध्ये 41 डिफेंड केला या मॅच मध्ये 36 होतील का जर 36 धावा डिफेंड केल्या तर या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांना खेळताना तुम्ही पाहाल एखादा ट्रॉफीचा अगदार मेहनत पराकष्टा जिद्द या मॅच मध्ये पणाला लावी लागेल दोन्ही टीमला पहिल्याच बॉलवरती विकेट आली लेफ्ट हँडर फलंदाज आहे निलेशला तुम्ही पाहता
हलक्या हाताने खेळून काढलाय. या बॉलवरती धाव मिळते एक. एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती दुहेरी डबल विजिट मध्ये 10 या आकड्यावरती तुम्ही पाहता. समोर तुम्ही ओमकारला पाहता, ज्युनियर लेफ्ट हँडर. बाकुला कट करण्याचा प्रयत्न, विशाल चेलपर्यंत बॉल हाताला स्पर्श होऊन बॉल मागे चालला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 12 या आकड्यावरती. रन स्कोरबोर्ड वरती. धावा धावफलकावरती तुम्ही 12 पाहता. बघा, स्पीडअप करा प्लीज, लक्षात असू द्या. फिल्डिंग करणार टीम. षटकातील पुढचा बॉल ओमकारसाठी. शपलून खेळण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहताय. व्यवस्थित बॅटला बॉल आला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळते. 1-1 न स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 13 या आकड्यावरती. तेरा धावा स्कोरबोर्ड मध्ये तुम्ही पाहता. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. पुढचा बॉल बॅटच्या रिथम मध्ये बॉल आला. फिल्डर कमलेश पाठवय, तो पाहतच राहील. त्याच्या वाक्याच्या बाहेर प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा निलेश भोईरचा हॅड हँडसम षटकार. तीन बॉल 3 षटकासाठी कॅश प्राइज आहे. स्वर्गीय शालिका भिवा टकले यांच्या स्मरणार्थ कैलास टकले यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार 1500, 3 बॉल 3 चौकार 1500. कौसा जेव्हा फिल्डिंग करत होती तेव्हा विकेट अटॅकसाठी कॅश प्राइज होतं 1500चा. आता बॅटिंग करते निलेशच्या बॅटमध्ये 1 षटकार आला. 6 न स्कोर पुढे चालला. धावा धाव फलकावरती 19. शेवटचा बॉल हलक्या हाताने खेळून 1 केली आहे. डबलचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या बरोबरीनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 12 बॉल मध्ये बनल्या गेल्या 21 आणि आता 12 मध्ये विजयासाठी 15ची गरज. डीजे
12 बॉल 15ची गरज. विकेट पहिल्या बॅटिंग करत असताना वडवली बीचे विकेट गेले होते 5 आणि कल्याण डोंबिवलीच्या असोसिएशनला विकेटला खूप महत्व आहे आणि इथे विकेट गेल्यात त्या मात्र 2. त्यांचे 5 विकेट गेल्यात. अजून काय 12 बॉल 15ची गरज. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आहे. या ओव्हरमध्ये धावा किती येतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जयेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पडल्यानंतर बॉल खाली राहिला. शर्लापासून दूर ठेवला असं वाटलं. बॉल ओंकारला की वाईट जाईल. वाईट रेषेच्या बरोबर बॉल होता. बीट केलाय जयेश पाटीलने या बॉलनं ओंकार ज्युनियरला. बारामध्ये 15ची गरज. समीकरण 11 बॉल 15ची गरज. फटका चांगला. फिल्डर नाहीये खाली क्षेत्रामध्ये. बॉल वेगानं चालला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिला टप्पा घेत ओंकार ज्युनियरचा दमदार चौकार. मारला. त्या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 25 या आकड्यावरती. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आला. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती रन संख्या 26 या आकड्यावरती. बॉल टू इक्वेशन या मॅच मध्ये 10 बॉल 10ची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल एडफेच्या बर्रा बॉल खेळू काढला. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला वेगाला. सेकंडचा कॉल दिला. सेकंडला डेंजर एंडला धावतोय ओंकार. तो पोचलाय का. आता तिसऱ्या पंचांकडे लगेच आपण जाणार आहोत. फेकी जबरदस्त आल्या. विकासनं त्याचं काम पूर्ण केलं पण बॅट ग्राउंडिंग झाली आहे का. ओंकारची विकेट धोक्यात आहे गावदेवी कौसासाठी. चला नोट आउट आहे. 2 धावा पूर्ण. बघा दोन्ही 12वे असे उठले की विकेट किती महत्वाची होती ओंकारची. नाही 12वा आमचे नक्कीच बसल्यात. 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती रन संख्या 28. पुढचा बॉल. फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. तैनात केला. एक स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 1 स्कोर पुढे जात असताना 29 या आकड्यावरती. 8 बॉल 7ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. स्विच हिट. व्हाट अ शॉट. 8 वर केविन पेटन संची. निलेश बोईरचा स्विच हिटचा देखना फटका 4.
संध्याकाळी जायचं असेल, कधी त्याला वाटतं की स्पर्धा आटपते, आज रोज नाही, गुलाबाच्या कलीसारखी त्याची देखील कोणीतरी कली वाट पाहत असेल. डीजे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. लॉर्ड फुल टॉस मॅचेस फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी क्रिकेट संघ कौसा संघानं. तो पोहोचला या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम स्वरूप प्रांजल 11 चेंज द गेम वडवली टीम. खेळ चांगला राहिलाय. शेवटच्या मॅचमध्ये तुम्हाला सामना गमवावा लागला. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आई गावदेवी क्रिकेट संघ कौसा पोहोचला या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला 4 वाजता यायचं आहे. कौसा टीम लक्षात असू द्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच